हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मकर संक्रांती, तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. यूट्यूबलाही मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज मकर संक्रांतीनिमित्त आपण आज पुरणपोळी बनवतो आहे. तर त्यासाठी मी 400 ग्राम चण्याची डाळ भिजत घातलेली आहे. अशा प्रकारे बघू शकता आपण. ही अर्धा तास झालेली आहे, भिजलेली आहे. आता आपण कुकरला लावून घेतो आहे. तर अशा प्रकारे मी कुकरला सर्व डाळ लावून काढून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, कुकरमध्ये सर्व डाळ काढून घेतलेली आहे. यात आता 1 ग्लास पाणी, आणखीन 1 ग्लास पाणी बघू शकता आपण. अशा प्रकारे मी 3 ग्लास पाणी घातलेले आहे. त्याच्या डाळीच्या वरती तेवढ्या दुपटीने पाणी घातलेले आहे. आता यामध्ये 1 चमचा तेल घालत आहे आणि पाव चमचा मी मीठ घालत आहे. पाव चमचा हळद पावडर घालणार आहे. याने पोळीचा रंग सुंदर सुरेख दिसतो. अशा प्रकारे घालून घेतलेले आहे. आता ही डाळ आपल्याला 3 शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायची आहे. तर आता मी कुकर गॅसवर ठेवते आणि फ्लेम हाय करून आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. बघा तर फ्रेंड्स, आता आपण कणिक मळतोय. त्यासाठी मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मिक्स करूया. आता यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया. मिक्स करूया. आता यामध्ये पाणी घालून आपल्याला मऊसूत पीठ मळायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे मी संपूर्ण पीठ मळून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेले आहे. चांगले असे मसळून पीठ मळून घेतलेले आहे. तर बघू शकता आपण, आपले पीठ आपल्याला मऊसूत व्हावे होते. तर मी अशा प्रकारचे मऊ पीठ मळून घेतलेले आहे. आता आपण याला झाकून ठेवूया अर्ध्या तासासाठी. अशा प्रकारे आपले पीठ तयार झालेले आहे. झाकून ठेवूया अर्ध्या तासासाठी. बघा तर फ्रेंड्स, आपला कुकर थंड झालेला आहे. आता आपण डाळ काढून घेऊया. आपली डाळ छान अशी शिजलेली आहे. हिला घालून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला डाळ निथळून घ्यायची आहे. यातले पाणी आपल्याला आमटी करण्यासाठी करणार आहोत. हे जे पाणी, डाळीचं पाणी राहतं, त्यात काढून घेतात आणि त्याचीच आमटी बनवतात. ती खूप सुंदर आमटी बनते. अशा प्रकारे आपण यातले पाणी गाळून घेतोय.
अशा प्रकारे आता ही डाळ आपण कढाईत ओतून घेणार आहोत. आपल्याला पुरण वाटायचं पण गरज लागणार नाही. अशा प्रकारे आपण हे पुरण बनवणार आहोत. तर मी डाळ ओतून घेतलेली आहे. गॅसचा फ्लेम चालू केलेला नाही. आता ही डाळ आपण मॅश करून घेणार आहोत. अशा प्रकारे मॅश केली की म्हणजे आपली पुरण वाटण्याची गरज भासणार नाही. अशा प्रकारे आपण मॅश करून घेतोय. गरम असतानाच मॅश केली म्हणजे पटकन होते. थंड झाल्यावर लवकर होत नाही. बघू शकता आपण मी अशा प्रकारे मॅश करून घेतलेली आहे. आता आपण हिला गॅस चालू करूयात आणि ही डाळ त्यावर घोटून घेऊया. बघू शकता आपण मी गॅसची फ्लेम चालू केलेली आहे. आता ही डाळ आपल्याला चांगली प्रकारे शिजवून घ्यायची आहे, म्हणजे सुकवून घ्यायची आहे. यातले मॉइश्चर काढून टाकायचे आहे. अशा प्रकारे बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण डाळ घोटून घेतोय. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण डाळ घोटून घेतोय. आता यातच आपल्याला घालायचं आहे 400 ग्राम डाळ घेतलेली आहे. 400 ग्रामच आपल्याला गूळ घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा तर फ्रेंड्स, अशी घोटत मी पाणी सुकवत यातले पुरण आपले तयार होत आलेले आहे. तर बघू शकता आपण असा चम्मच आपला उभा राहिला म्हणजे आपलं पुरण शिजलेलं आहे, आटलेलं आहे. तर आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा सुंठ पावडर. सुंठ पावडरने होते की आपली डाळ पचायला जड असते, त्यामुळे ही सुंठ पावडर घातली जाते. सर्दी खोकला जर होत असेल तर त्याने ती थांबते. आणि आता यामध्ये स्वादासाठी, चांगल्या सुवासिक वासासाठी मी 5 वेलची घेतली आणि 2 चमचे साखर घालून हे मिक्सरच्या जारला फाईन पावडर तयार करून घेतली. मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे मिक्स करून घेतलेले आहे. आता यामध्ये हे जायफळ घालणार आहोत. याचा स्वाद खूप वाढेल. अशा प्रकारे आपल्याला घासून घ्यायचे आहे. त्याच्यावर क्रश करून घेतले म्हणजे आपल्याला जायफळाचा स्वाद पण भेटेल. थोडीशीच घालायची. अशा प्रकारे जायफळ पावडरही घालून घेतलेली आहे. मिक्स करूया. मिनिटभर शिजवून देऊया म्हणजे हे जे आपण मसाले घातले आहेत त्याचा स्वाद सगळीकडे पसरेल.
बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मिनिटभर चांगले मिक्स करून घेतलेले आहे. खूप सुवासिक वास येत आहे. अशा प्रकारे आपले पुरण तयार झालेले आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे आपले चमचा असा उभा राहिला म्हणजे आपले पुरण शिजलेले आहे, परफेक्ट आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे काढून घेऊया. एका भांड्यामध्ये काढून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व तयारी झालेली आहे. पीठ चांगले मुरलेले आहे. तर चला तर आता आपण पोळी लाटण्यास घेत आहोत. तर मी एक एवढासा पोळा पूर्णाचा पिठाचा घेतलेला आहे आणि एक एवढ्याच आकाराचा मी पुरण घेतलेले आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे दोन्ही सेम घेतलेले आहे. तर आता आपण पोळी लाटतोय. तर त्यासाठी मी पीठ लावून घेते आणि याला आपली छोटीशी पोळी लाटायची आहे. यामध्ये आपल्याला पुरण ठेवायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे. आणि हे आपल्याला यामध्ये भरायचे आहे अशा प्रकारे. आणि यामध्ये आपल्याला जास्तीचे पीठ काढून टाकायचे आहे आणि पोळी बंद करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आपल्याला पीठ लावायचे आहे पिठाने आणि ही सर्व पुरण आपल्या अशा हाताच्या साहाय्याने पसरवून घ्यायची आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे मी पसरवत आहे. आता पीठ लावून घेऊया आणि पोळी लाटूया. अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेतलेली आहे. आता गॅस चालू करूया. तवाने तेलाने ग्रीस करत आहे. आता पोळी घालून घेऊया. एक बाजू शेकते. तवा जास्तीचा गरम नव्हता त्यामुळे एक बाजू शेकायला वेळ लागेल. पोळी उलटवली आहे. गॅसची फ्लेम थोडीशी लो करूया आणि पोळीला तेल लावून घेऊया. बघू शकता आपली पोळी टम्म फुगलेली आहे. आता याला तुपाने ग्रीस करूया. तूप लावून घेते. अशा प्रकारे आपली पोळी तयार आहे. बघू शकता आपण. खूप सुंदरशी पोळी झालेली आहे. अशा प्रकारे आपण पोळी तयार केलेली आहे. आता मी दुसरी करून दाखवते. त्याच प्रकारे आपण हा गोळा घेतोय. अशा प्रकारे आपण पिठाचा गोळा घेतलेला आहे. तो हाताने चांगला मऊ करून घेतलेला आहे. बघू शकता आपण. मी गोळा आणि पुरण पीठ आणि पुरण सेम घेतलेले आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे
थोडेसे लाटून घेऊया आणि यामध्ये हे पुरण अशा प्रकारे ठेवायचे आहे आणि पुरण आतमध्ये घालत आपल्याला पारी बंद करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपण मोदक बनवतोच त्याप्रमाणे आपल्याला पारी बंद करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आता पीठ लावून घेऊया। पिठामध्ये अशा प्रकारे घोळवून घेतलेले आहे आणि आता हे पुरण आपण पोळीमध्ये अशा प्रकारे फैलावून घेणार आहोत, त्यामुळे पुरण सगळीकडे पसरेल। आणि आता आपण पोळपाटाला पीठ लावून घेऊया आणि पोळी लाटूया। तुम्हाला जेवढे फैलायचं असेल पोळी तेवढी लांब करू शकता। ही पण खूप मोठी होऊ शकते, पण मी छोट्याच करत आहे। बघू शकता आपण जास्तीचे पीठ काढून टाकलेले आहे। पोळी तव्यावर टाकली आहे। आता हिला शेकून देऊया। आता पोळीला जरा शेक लागलेला आहे, तर आता हिला उलटावून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारे मी उलटवलेली आहे। आता आपण तेल लावून घेऊया। बघू शकता आपली पोळी कशी फुगत आहे। अशाच प्रकारे आपल्याला पोळी तयार करायची आहे। उलटवताना कधी कधी तिला चम्मच लागून जातो। आता यावर तूप घालूया, साजूक तूप आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे पोळी शिकली जाते, तयार केली जाते। तर अशाच प्रकारे मी सर्व तयार करून घेते। बघा तर फ्रेंड्स, आपल्या छानशा पोळ्या बनवून तयार होत आहेत। तर बघू शकता आपण मी पोळी छानपैकी शिकून घेतलेली आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे पोळी आपली तयार होते। तर दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे आपली पोळीचा पुरण कुठपर्यंत गेलेला आहे, दाखवते। तर बघू शकता आपण खूप गरम आहे। गरम आहे, मी थंडवाली दाखवते। थंड झालेली पोळी दाखवत आहे। तर बघू शकता आपण आपली पुरण संपूर्णपणे पसरलेलं आहे। तर बघू शकता मी जवळून दाखवते, पुरण संपूर्ण पोळीभर पसरलेलं आहे। अशा प्रकारची पोळी बनवलेली जाते। तर मी ही पुरणपोळी तुम्हाला
खूप दिवसापासून दाखवेल पहिला एक व्हिडिओ बनवला होता, तो व्हिडिओ काही मला अपलोड करता आला नाही. अशा प्रकारे मी पोळी तयार केलेली आहे, बघू शकता. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पोळ्या बनवलेल्या आहे. खूप सुंदरशा पोळ्या बनलेल्या आहे. अशा प्रकारची मऊसूत पोळी तयार होते. तर बघा तर फ्रेंड्स, अशी मऊसूत पोळी तयार होते. तर अशा प्रकारच्या पोळ्या तयार महाराष्ट्रीयन पद्धतीच्या ह्या पुरणपोळ्या, महाराष्ट्राचा आवडता पदार्थ हा पुरणपोळी. अशा प्रकारे गुळपोळी, पुरणपोळी बनवली जाते. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता पूर्ण जेवण बनवल्यावर मी पुन्हा ताट दाखवेल. तर तोपर्यंत बघा तर फ्रेंड्स, आपली पुरणपोळीची थाळी तयार झालेली आहे. तर यामध्ये बघा अशा प्रकारची मी थाळी बनवलेली आहे. पुरणपोळी बरोबर अशी ताट, महाराष्ट्रीयन पद्धतीची ताट तयार झालेली आहे. पोळ्या आहेत, केशर खीर आहे, तिळगुळ लाडू आणि आपल्या हे तिळगुळ आहे, भात आहे, मेथीची भाजी आहे, भजी आहेत. भजी पण खूप सुंदर झालेली आहे, बघू शकता आपण. अशा प्रकारची आपण भजी बनवलेली आहे. खूपच सुंदर आणि छान झालेली आहे, खमंग झालेली आहे, कुरकुरीत आहेत. अशा प्रकारची आपण थाळी बनवलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, मी जवळून दाखवते. अशा प्रकारची आपण थाळी बनवली, महाराष्ट्रीयन पद्धतीची पुरणपोळी थाळी. तर बघू शकता आपण. तर अशा प्रकारची मी थाळी बनवलेली आहे. तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. छानशी कमेंट लिहा. तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.